तर काल मी बनवली होती डाळ भट्टी, थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवली होती. भट्टी खूपच खुसखुशीत झाली होती. जर तुम्हाला याचा डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचा असेल, तर खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करून तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर आता हा डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर सकाळी लवकरच ना मी स्वयंपाक करायला घेतलेला. भोपळ्याची भाजी बनवली होती आणि मला आज खूप मोठं काम करायचं होतं. ते काय ते पुढे जाऊन तुम्हाला समजेल. आणि मला तरी ना भोपळ्याच्या पातळ भाजीपेक्षा ना सुकी भाजीच खूप आवडते. भाकरीसोबत खूप छान लागते. तर अशा पद्धतीने मी भोपळ्याची भाजी बनवली होती. त्यानंतर पटकन 2 भाकरी करून घेतल्या आणि मी भाकरी ना मोठ्या-मोठ्याच बनवते कारण दोघंच असतो. मग 2 बनवल्या की लगेच होऊन जातं. तिसरी बनवायची गरज नाही. आणि त्यानंतर बघा मी ही माझ्या मम्मीसाठी साडी घेतलेली आहे आणि त्याचं कारण म्हणजे आता या वर्षी आहे अधिक मास आणि अधिक मासामध्येच फक्त मुलगी आईची ओटी भरते. तर त्यामुळेच मग मी ही साडी घेतलेली आहे आणि आता साडी तर घेतली. आता त्याच्यावरचं ब्लाउज शिवायचं आहे. तर तेच काम आज मला करायचं आहे. चला तर मग आता मी माझ्या कामाला लागते. आता ह्याचा ना पूर्ण लूक मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील ना, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.